ते तरुण मुली त्यांचं कमी झालं, पण लग्न झालेलं बायाच काय चावताळला काय माहिती. मला खरंच कळत नाही राव. 2-2, 3-3 लेकराच्या आहेत, इतक्या बिघडलेल्या आहे, यांना काय करावं काय माहिती. मला तर इतके लफडे माहिती, आता काय सांगू राव तुम्हाला. लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार झाला, तसं एखादी महिलाही काहीतरी आमिष दाखवत असं काय खोटं बोलतात बाबा बाया. मला स्वतः अनुभव आहे, तुम्हाला काय सांगतो मी. काही काही जण नवऱ्यासोबत गाडीवर बसतात आणि मागे दुसऱ्याला पाहत बसतो. हेलो, हा, कोण बोलो. हाँ मैं सर जरा नवी जगह को पहुंच गई थी जाके मैं कहाँ पे? हरसुल। तो फिर अब मैं क्या करूँ अब उसको? नहीं नहीं छुट गई मैं। क्या करी तूने अब? वो सामान में जरा तुम मिलूंगी तो बोलूंगी ना। अरे वो है, लेकिन तूने अब मेरे को बोली धंधे करने को 20,000 रुपये होना, देखो काम को 20,000 का माल दिया, फिर वो अभी जाके जा रही लक्ष्य करी, तो मैं क्या करूँ? हेलो, तो मैं आपको नहीं बोली सर कुछ लोचा वोचा मेरा मिटा बोल नहीं के। नहीं मीठा। अरे मैं सुनना मेरी बात को, तूने क्या बोली थी कि तेरे पे बलात्कार हुआ, एक मराठा समाज के पाटिल ने बलात्कार करा, मैंने हाँ तेरे साथ में था कि नहीं? हाँ तो तूने झूठ बोली, उसने बाद में बोली, तूने मैंने अर्जन एक बाद में उसने मेरे पे बलात्कार ही नहीं करा, बोली कि नहीं तूने? हेलो, हाँ। तूने क्या बोली बाद में? तूने वो पाटिल से माफी मांग ली, हमारे जो पाटिल से, कि बाबा इसने बलात्कार, फिर मेरे को झूठ बोल के काय को झूठी केस करने लगा मेरे को? हेलो, सर मैं तुमसे सुबह में बात करती नहीं हूँ। नहीं सुनना, हेलो, हम्म, लेकिन तूने गलत करने के नहीं, तूने बोली वो पाटिल ने बलात्कार करा, मतलब बता मेरे को, कितना मेरे को बुरा लगाऊंगा बाद में तुम झूठे बोले तो? हेलो, हाँ सुन रही हूँ ना सर मैं। तुम नहीं बोलो ना, तुमने गलत बोले कि नहीं मेरे को, झूठ के बलात्कार हुआ करके, तो तुमने बोलना था ना भाभी नहीं हुआ करके। तुम्हारे एक मैंने बोला कि मुस्लिम ताईवर बलात्कार झाला, मैं मेरे जात वाले मराठा के खिलाफ चले गया, गए कि नहीं? तो वो तो नहीं बोल रही हो। अरे तेरे साथ नहीं हुआ था ना, फिर तूने क्या को बोली मेरे को केस करके, झूठी केस करने को लगाई? हेलो, जानते सर तुमको बाद में बात करती हूँ, मैं अरे बात लगाती मत हूँ। कर, मेरे को फोन भी मत कर, मैंने ऐसी ब्लैकमेल औरतों से बात नहीं करता, रख फोन, चल। हेलो, हॅलो, बोला. ते खरं त्याचे किती व्हिडिओ येत आहे हो. मोबाईल उघडला का व्हिडिओ, मोबाईल उघडला का व्हिडिओ. बाहेर भोंगळ्या पडून राहिली तिथं, त्याची काय चुकी? ते बायांची चुकी आहे का हो? बरं बाया त्यो आता मला सांगा, तो तिथे चेन खाली करून राहिले, त्याचे काय फ्रीज मधून आईस्क्रीम काढून राहिले बाय? त्या नालायक बायको आहे बाई रांड्या ह्या. फ्रीज मधून ते फ्रीज उघडून कसं एखादं कुल्फी काढतो, तर ते चेन ओढून कुल्फी काढून राहिले बाय. मग हा ना, मोबाईल उघडला का, खराच मोबाईल अरे उघडला बाबा, का. अरे बायांदा आहे ना, तुम्ही विचार करा, घरी एखादा काय? सासरा बिसरा म्हातारा आला ना, त्याचे पाया पडत नाही, तर तिथे घोडे बोलू लागले वाकडे तिकडे करून. त्या खरा तो बोला ना तुम्ही. आता किती बोललो, आता बायावर बोलू, बाया माणसाची काय चुकी? मग माणसाची बायानं काय बोलले, चुकी सांगा? बायाला हरकत आहे. बायानं बोलले, मी बघितलं ते, बघितलं न्यूजला. मी एका बाईला इतकं शरीफ समजत होतो, हं. मी तिला वाईट बोललो तर इतकं दुःख झालं मला. म्हणलं नाही, आपण या बाईला वाईट बोललो. तिने बी एक दगडा ठेवून घेतला, तिने बी असा दगडा ठेवला, त्याच्या बगलात शेपूची भाजी एवढे केस, नाकातले हा, केस, ते बी ऐकलं, हा ते बी ऐकलं, ती नाकात मुलाखत केस, बघितली. बगलात केस. अरे काय बी नाकातले केस पुढे बाहेर आलेले, ते सडेल, त्याचे काळे दात, तंबाखू खाऊन खाऊन. मी म्हणलं माहिती आहे काय चॉईस हिची, काय माहिती. वो कुवाऱ्या बाहेर म्हणजे जे तरुण मुली त्यांचं कमी झालं, पण लग्न झालेलं बायाच काय चावताळल्या काय माहिती. मला खरंच कळत नाही राव. 2-2, 3-3 लेकराच्या आहेत, इतक्या बिघडलेल्या आहे, यांना काय करावं काय माहिती. तेच ना, सगळे बघतोय मी, टोटल लग्न झालेल्या बायांचेच लफडे, बाकी कमीत कमी 80% ते लफडे, 20% कवारे मुलींचे लफडे असतील. पण मात्र काही जण म्हणतात की हे सगळं मोबाईलमुळे झालंय, कशामुळे झालंय? नाही, मोबाईलमध्ये झालं, पुन्हा एकांतामध्ये टीव्ही सिरियल पाहता, हिचा तो बॉयफ्रेंड, तिचा तो बॉयफ्रेंड, बरं एक बाई दुसरीला बिघडून टाकती, कर बाई काही होत नाही, मला काही नाही झालं, तुझं काय होणार आहे, या पद्धतीनं सगळे लोचे चालू आहे. मला तर इतके लफडे माहिती, आता काय सांगू राव तुम्हाला. माझ्याकडे कंटिन्यू फोन राहतात, कंटिन्यू माणसाचे फोन असतात, हे बाईनं असं केलं, काही बाई. आता एक बाई माझ्याकडे आली, म्हणजे एका माणसाने मला त्रास देतो, पण तिला गोड गोड बोललं तर ती म्हणे हो पहिले आमचे संबंध झाले, सगळं निर्माण झालं. आता मला सांगा, तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही सोडणार, ठीक आहे, तो चिडचिड करेनच ना. तुम्ही त्याच्यासोबत वर्ष 2 वर्ष जो पण तुम्ही घातले, 3 वर्ष म्हणा, त्या माणसाला तुम्ही डिस्टर्ब केलं,
त्याचं आयुष्य खराब केलं तो माणूस तिला त्रास देणारच ना. तिच्या मुलीच्या मागे फिरतोय म्हणे असं म्हणे, पण ठीक आहे फिरत असेल, पण माझं काय म्हणणं आहे की खोटं बोलले मला म्हणे माझी नाबालिक मुलीला त्रास झाला. अरे मी तर पी आय साहेबांना बोललो ना केस करा. अगर खोटी केस झाली असती तर माणूस बिळवली फसणार नसतं का. सर्वात पहिले अशा महिला जो होत असेल ना तर पुरुषांनी घाबरू नये, डायरेक्ट महिलांच्या विरुद्ध तक्रार करावी. ज्या प्रकारे एखादी महिला म्हणते की माझ्यावर लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार झाला, तसं एखादी महिलाही काहीतरी आमिष दाखवत असं डायरेक्ट केस करायची. आणि बघा माझंच असं म्हणणं शासनाला की जो न्याय पुरुषाला महिलांना देतो ना तसं पुरुषाला मिळालं पाहिजे, असा एक कायदा पास झाला पाहिजे. पण मात्र आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, याच्या माध्यमातून मी बऱ्याच फसवणुकीचे प्रकार वाढले, म्हणजे बैलांच्याच बाबतीत, किंवा ओळख होते पळून जाण्याचा प्रकार. नाही बघा, पळून जाण्याचा प्रकार मी तुम्हाला एक सांगतो की बघा बायांना ना मोबाईल इतका घातक आहे, बायांना कळत नाही. काही काही ते लोक व्हिडिओ काढतात, ब्लॅकमेलिंग करतात, सगळ्या गोष्टी होतात. पण आपण जेव्हा एखाद्या विषय हाताळतो ना त्यावेळेस फार त्रास होतो, बायां सांगत नाही. आणि मग नंतर कळतं की यार बायांचा काही विषय नाही, विषय असा आहे की बायाच माणसांना ब्लॅकमेल करतात. म्हणजे कुठं माणसाचं काही लफडत नसतं तरी बाया ब्लॅकमेल करतात. टोटल तुम्ही बघा कुठे जातो फक्त आत्महत्या म्हणतात. एखादा काही गेलं तर आत्महत्या करणं, माणूस घाबरून जातो. पण माझं असं म्हणणं आहे की जी व्यक्ती अगर म्हणत असेल तुम्हाला की मी आत्महत्या करते, मी जे होते एखाद्या पुरुषाला, त्या पुरुषाने एखादा पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला पाहिजे आणि ते मांडलं पाहिजे सगळं. म्हणजे तुम्ही महिलांच्या बाबतीत एवढी आक्रमक का झाला, तुमच्याकडे कशा तक्रारी आल्या? इतक्या तक्रारी आहे, महिला फार खोटं बोलतात, इतका खोटं बोलतात बाबा बाया. मला स्वतः अनुभव आहे बघा, अनुभव मी प्रूफ शिवाय बोलत नाही. बाया इतका खोटं बोलतात. आणि माझा तर एक सांगू तुम्हाला, 20% महिलेवर माझा विश्वास आहे, 80% बायावर माझा विश्वासच नाही राहिला. कशामुळे विश्वास नाही? सगळे म्हणजे इतके विचित्र झाले ते बाया, तुम्हाला काय सांगतो मी. काही नवऱ्यासोबत गाडीवर बसतात आणि मागे तू दुसऱ्याला पाच वाजतात. अरे काय हे प्रॉब्लेम. ठीक आहे प्रेम नाही म्हणत याला म्हणतात चवताळणे, शरीराची भूक याला म्हणतात. मी काय म्हणतो ते आता काय सांगू तुम्हाला, माझा असे यांचे म्हणजे ह्या विषयावर मला बोलायला पण कसं तरी वाटतंय. पण या अशा आहे ना, अशा महिलांना 100% शासन झालंच पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे हे जे तुम्ही महिलांविषयी बोलताय, त्या महिलांविषयी तुमच्याकडे काही तक्रारी आल्यात का कोणाच्या? हो, पुरुषांनी केलेल्या, भरपूर पुरुषांनी तक्रार केलेली. काय म्हणणं आहे बरं त्या पुरुषांचं? हेच की बाबा आमच्या बायकोचे अफेअर चालू आहे कुठं, ते घरात टॉर्चर करतात, घरात चिडचिड करतात, भांडे आपट, हे आपट, लेकरांना मारहाण, असा विषय त्यांनी मला भरपूर सांगितलेला आहे. मग तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काय दखल घेणार या सगळ्या गोष्टीची, कशी घेणार? तर मी जितके पण पुरुष आहेत ना त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाणार मी आणि त्या महिलांच्या तक्रारी करणार मी. तर मंडळी, हे होते रमेश पाटील. यामध्ये असंख्य शिव्या तुम्ही ऐकल्या असतील. शिव्यांची अक्षरशः लाखोली वाहिल्या गेली. एका महिलेसोबत सुरुवातीला एक कॉल झाला, त्या महिलेने तो कॉल कट केला आणि त्यानंतर एका दुसऱ्या महिलेचा कॉल यामध्ये जोडण्यात आला. तर हा संपूर्ण जो काही प्रकार आहे तो रमेश पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. मराठी एक्सप्रेस या ऑडिओची पुष्टी करत नाही. यामध्ये जे सादर केलेले त्यांचे वक्तव्य आहेत त्यांची देखील कुठल्याही पद्धतीनं पुष्टी आम्ही करत नाही किंवा त्याला प्रोत्साहन देखील देत नाही आणि त्यांचा विरोधही करत नाही. खोटे आरोप आणि सामाजिक नैतिकता. रमेश पाटील आणि एका महिलेमधलं वादग्रस्त संभाषणाचं हे विश्लेषण आहे मंडळी. यामध्ये सामाजिक वाद आहे. मुख्य चर्चेचे मुद्दे जर का आपण पाहिले तर खोट्या बलात्काराच्या आरोपाचा वाद, पाटील नावाच्या व्यक्तीवर केलेले आरोप हे खोटे असल्याचं वक्त्याकडनं स्पष्टीकरण आणि संताप व्यक्त करताना ते आपल्याला जाणवतात. ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक मागणी यामध्ये आहे. 20,000 रुपयांची मागणी आणि प्रकरणाचा वापर करून पैसे उकळण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला असल्याचा प्रकार समोर येतो. नैतिकतेचं अधःपतन होताना आपण पाहतोय. सोशल मीडियावरती समाजातील 30-40 वयोगटातील महिला आणि पुरुष यांच्या वर्तवणुकीवर आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओवरती मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे. मी अशा ब्लॅकमेलर लोकांशी बोलत नाही, फोन ठेवा असं म्हणून फोन ठेवण्यात आला. पात्र आणि संदर्भ. तर मदत मागणारी आरोपी महिला वर्सेस रमेश पाटील जे सामाजिक वक्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते स्वतःला म्हणवून घेतात.
त्यामध्ये खोटी केस आहे, मराठा समाजाच्या व्यक्तीला फसवल्याचा उल्लेख आहे, नैतिकता, ब्लॅकमेलिंग आणि व्हिडिओ व्हायरल केल्याचे संदर्भ आहेत. तर सामाजिक आणि कायदेशीर दुरुपयोग कशा पद्धतीनं केला जातो याचं चित्रण यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. दोन व्यक्तींच्या मधली ही टेलिफोनिक बातचीत आणि जिचा सारांश हा काही नैतिक मूल्यांवर आधारित आहे. तर मंडळी, मागच्या काही अजूनही जर असं कोणासोबत होत असेल तर त्यांना काय सांगा? ते सरळ माझा नंबर घ्या, मला कॉल करा. सरळ काही नाही. अगर असं महिला चुकीचं करत असं ना, 100% त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि महिला, मी म्हणतो, मला तर विश्वास नाही. मी तर जितकं बघितलं की मी जितकं पण बघतोय ना सोशल वर्क, आता सर्व महिला खोटरड्या आहे. जेवढ्या पण माझ्याकडे आले ना, सर्व महिला खोटरड्या होत्या आणि त्यांना पुरुष त्रास देतच नव्हत्या. ह्याच त्रास देत होता पुरुषांना. मग आता ज्या पद्धतीने महिलांचा अत्याचार वाढत चाललाय, तर मग पुरुषांनी अजूनही पुढे येऊन तक्रार दाखल करत नाही. पुरुष घाबरतात. पुरुषांना वाटतं की बाई ही आत्महत्या करेन, ही मरून जाईल, मी फसल. अरे पण तुम्ही स्वतः घर पोलीस स्टेशनला पहिले गेले ना, तर तुम्हालाही न्याय मिळेल. आणि मला असं म्हणणं की सर्वांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारी करावी. महिलांच्या अगर तक्रारी होतात पहिले करावं, महिलांच्या पहिले तक्रारी करून टाकावं. महिलांना किती ओळखू द्या ना. आपण आपलं काम करायचं, आपण नियमाने चालायचं, कागदपत्र सादर करायचे, असंच करायचं बस. पण मात्र दुसरीकडे महिलांवर सुद्धा अन्याय अत्याचार आहे ना, कोण म्हणतं नाहीये. पण मी तुम्हाला काय म्हणतो, बघा, अत्याचार होणं वेगळा पार्ट आहे. जसं की मी ते संपदाताई मुंडेच्या बद्दल बोललो होतो, त्या लहान मुलीच्या बद्दल बोललो होतो. पण आजच्या जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे बायांची ओळख वगैरे होती ना, त्या फार काही लोकांनी आत्महत्या केल्या. काय करतात तिकडून बाई, व्हिडिओ कॉल करतात, आप कपडे निकालिये, एकमेकाचं करून घेतात, याचे व्हिडिओ व्हायरल करायची धमकी देतात, ब्लॅकमेलिंग चालू. किती मुलं पेले त्याच्यामध्ये, ऑनलाईन सेक्सच्या त्या चक्करमध्ये. मग त्याच्यावर सरकारने कुठेतरी हे पाऊल काहीच नाहीये. कुठं काय पाऊल घेता येते. एखादी महिला तक्रार घेतली, तक्रार पहिले घेऊन टाकतात, मग माणसाची तक्रार घेत नाही. माझं असं म्हणणं की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक पुरुषाला त्रास असेल तरी जाऊन तक्रार करावं. अच्छा. पण मात्र आता हे जे नाशिकचा बंधू बाबा अशोक खराते, त्याला नेमकी काय सजा व्हायला पाहिजे बरं? आता त्याला सजाच भेटली नाही. एवढ्या बाया सोडून गेला तो आतमध्ये. काय त्यांना कसं जगायची पद्धत आहे, शिक्षाच ही. आणि त्यांना शिक्षा म्हणजे अशी शिक्षा दिली पाहिजे. पण महाराजांना 100% शिक्षा झाली पाहिजे. पण ज्या बाई जीवनाचा आनंद घेत होत्या डोळे बंद करून, जीवनात सुख, त्यांना पण 100% शिक्षा झाली पाहिजे. महिलांना कशामुळे शिक्षा झाली पाहिजे ते त्यांचं हे आहे ना. काय हे ते त्या खुद उताना पडून राहिले कपडे काढून. तू महाराज मी ती एक ताजी पडली कपडे काढून. तू महाराज काय करू लागला, ही आनंद घेऊ लागली डोळे. काय त्या महाराजची चुकी? पण मग त्याच्या तक्रारीमध्ये असं आहे की त्यांना गुंगीचं औषध दिलं, गुंगीचं औषध किती झोपले असतील ती. संमोहित केलं होतं. कशाचं कुठं आवळू राहिले, पिवळू राहिले, त्याला बळजबरी धरू लागले, त्याच्या चैना काढू लागले. आणि कोणतं गुंगीचं औषध ते? हे कोणतं नशा आहे, सेक्सचा नशा आहे. पण मात्र मग ते तसं ते खोटं आहे का मग सांगायचं? मग खोटच रे. त्यांनी ब्लॅकमेल केला असं. म्हणजे एवढ्या बायला काही मी जे व्हिडिओ बघितले ना बाबा, त्यात कुठं मला वाटत नाही त्या बायांना असं काही प्रॉब्लेम झाला. जे माझ्याकडे व्हिडिओ आहे, आता तुमच्याकडे कोणते ते मला नाही माहिती. माझ्या एक बाई तो डायरेक्ट भोंगळी पडलेली तिथं, डोळे बंद करून ते महाराज, तो बाई विचित्र महाराज. काय सांगतो राव तुम्हाला आता. मग कदाचित ती शुद्धीवर नसेल ना, तर तिला काय? आज शुद्धीवर असलं पण तरी आवडून काय शुद्धीवर नसलं, शुद्धीवर नसलं त्याला झोपून राहील ना ती. डोळे बंद करून आंधळू राहिली, डोळे उघडू लागली, महाराजला आवडू लागली. हे कोणतं आहे काय? हा, काही दिवसांमधनं खरात प्रकरण जे गाजलेलं आहे, त्या खरात प्रकरणावरती खोटे असे आरोप, विश्वासघात, त्याचबरोबर बलात्कारासारखा अतिशय गंभीर असा आरोप, गुन्हा, आणि नंतर आरोप केल्यानंतर त्या आरोपाला बगल देणं आणि असा काही प्रकार घडलाच नाही हे सांगणं, असं एका महिलेकडनं ऐकायला मिळतं. आणि दुसरी महिला जी या रमेश पाटील यांच्यासोबत वार्तांकन करते, बोलते, त्या महिलेकडनं रमेश पाटील आणि आता सध्या जे महत्त्वाचे मुद्दे समोर येतात त्यामधले विवाद आणि त्याचे ब्लॅकमेलिंग, अशा गोष्टींचा समावेश यामध्ये आहे. शिवाय खरात, फोन उघडला की खरात, फोन उघडला की खरात, असं एका महिलेकडनं सांगितलं जातं. मग त्यावरती विश्लेषण करताना रमेश पाटील हे तो खरात का साधू आहे का, तो बुवाबाजी करतोय, शिवाय
महिलांसोबत तो कशा पद्धतीनं वागतोय आणि याच्यामध्ये 30 ते 40 वर्षांच्या महिला या जास्त आहेत, मुली कमी आणि महिला जास्त आहेत. आणि अशा महिला या स्वतःहून अशा बाबांकडे जातात आणि बाबांच्या समोर नागडं होतात. व्यक्तिगत निराशा आहे, नैतिक स्टँड याच्यामध्ये कुठलाच दिसत नाही आहे. तर मंडळी, या महिला ज्या आहेत त्या समाजात देवीसारख्या किंवा एखाद्या दैवी शक्तीसारख्या वागतात, पण ज्या वेळेस त्यांच्यावरती अशा पद्धतीच्या घटना त्यांच्यासोबत घडतात, मग त्यांचं दैवीपण कुठे जातं, असा सगळा एकंदरीत सूर यामध्ये रमेश पाटील आणि त्या तथाकथित महिलेच्या संदर्भाने जाणवतो. तर मंडळी, रमेश पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती व्हायरल केलेला हा संवाद, हा ऑडिओ आणि या संदर्भाने केलेली ही बातमी याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.